रायगड जिल्ह्यात आतकरगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे। या मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीचा झंझावात सुरू असून राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे। परिवर्तन आघाडीने या मतदारसंघात आघाडी केली आहे। परिवर्तन विकास आघाडी आतकरगाव जिल्हा परिषद उमेदवार श्रद्धा साखरे आणि खानवा पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचाराला नारंगी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची परिवर्तन विकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। घरोघरी जाऊन उमेदवारांच्या समवेत परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत। भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वोटावर शाही, वोटावर शाही, श्रद्धा ताई आपली निशानी परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। वोटावर शाही, वोटावर शाही आहे। कारण दोन्ही उमेदवार श्रद्धाताई ह्या माजी पंचायत समितीच्या सभापती होत्या, सदस्य सुद्धा होत्या आणि भूषणबाई सुद्धा इकडे आदिवासींसाठी भरपूर काही कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांचा विजय तर नक्कीच आहे। नाही, विरोधक आहे, टीका कोणीही करत असतो। आपण आपलं ध्येय ठेवायचं असतं की आपण आपले उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यावरच आम्ही ध्येय ठेवलेलं आहे। मतदारांना आव्हान असंच करेन की भूषणभाई आणि श्रद्धा साखरे हे जे उमेदवार आहेत हे गोरगरिबांना मदत करणार आहेत। अहोरात्री त्यांच्याकडे दोन्ही उमेदवारांकडे कोणीही आमचं समजा आदिवासी असो, कोणी कुठल्याही पह्याचं असो, पण ते असं परत हे करत नाही की बाबा तुम्ही कशाला आलात की काय, असं काही नाही। ते सगळ्यांसाठीच आहेत आणि म्हणून त्यांना निवडून देणं महत्वाचं आहे। कामं वगैरे भरपूर होणार आहेत त्यांच्याकडून। आताच आमच्या खानाव ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी वाडी आहे आणि त्या वाडीमध्ये त्या भूषण पाटील यांनी म्हणजे मोठं असं भव्य हे बांधलेलं आहे मंदिर, आणि मंदिर बांधून सुद्धा त्यांना मूर्ती आणून दिली, कळस सुद्धा बांधले। अशी म्हणजे अजून तर कामाचं हे उमेदवारी फक्त जाहीर झालेले, ते काय निवडून आलेले नव्हते, पण तरी सुद्धा त्यांनी केले। निवडून आल्यानंतर प्रत्येक आदिवासींना आधार आहे, पाणी वगैरे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते पण सोडवू शकतील दोन्ही उमेदवार। म्हणजे त्यांनी पाहिलंय की बाबा इतर उमेदवार बरेच काही होऊन गेलेत आणि हे उमेदवार कसे आहेत की गोरगरिबांपर्यंत पोहोचणारे आहेत। ते असं नाही की हे आदिवासीचं घर आहे मग मी तिथे जाणार नाही, असं नाही। ते चुलीपर्यंत जाऊ शकतात दोघंही आणि म्हणून आदिवासी बांधवांनी त्यांच्या बरोबर फिरावं, त्यांना निवडून आणावं हे ध्येय ठेवलेलं आहे। काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे आणि त्यांना संपूर्ण गावातून जास्तीत जास्त बहुमत मिळेल असं दिसून येते आजपर्यंत, आणि गावातून जास्तीत जास्त लीड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच राहील हे आम्ही आता इथे सगळ्यांच्या संमतीने आश्वासन देतो। तुम्हाला भूषणभाई असतील, अंकित दादा असतील, त्यांना तुम्ही कधीही रात्री पररात्री कधीही कॉल करा, कुठलाही संकट येऊ द्या तुमच्यावर, त्यांना एक कॉल केलात तर ते तिथे अवेलेबल नसतील तर कोणाला तरी तिथे पाठवतील। स्वतः असतील तर कुठल्याही गोष्टीत असू दे, ज्याचं खाजगी काम असू दे, कंपनीतलं काम असू दे, अंकित दादा भूषणभाई हे तिथं तत्पर असतात। आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख यांनी आम्हाला जसे आदेश दिलेले आहेत, नितीन दादांनी जसे आदेश दिले आहेत, तसा आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संपूर्ण एक मताने बहुमताने जास्तीत जास्त इथं विजय मिळवून देईल आणि चांगली चांगली लीड इथे भेटेल। तालुक्यामध्ये परिवर्तन विकास आघाडी अस्तित्वात आली त्यावेळेला सगळ्यात प्रथम या आतकरगाव जिल्हा परिषद विभागामध्ये जर राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यांचं सगळ्यात पहिलं मनोमिलन झालं आणि ते मनोमिलन हाच खरा विजयाचा पाया आहे।
कारण जोपर्यंत कार्यकर्त्याची मन जुळली जात नाही तोपर्यंत आपण विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. तर आजची परिस्थिती या विभागामध्ये म्हणजे आम्हाला, मी तर आज पहिल्यांदाच या प्रचारामध्ये सामील झालो. मला तालुक्यामध्ये सगळीकडे जावं लागतं. माझ्या विभागामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार असल्यामुळे मला तिथेच काम करावं लागतं. पण ते आज सोडून मी आज या विभागामध्ये आलो कारण मला भूषण आणि अंकित शेटचे फोन आले होते दोघांचे की तुम्ही एक दिवस तरी प्रचाराला या. तर मला प्रचाराला यायची गरज नाही कारण कार्यकर्ते आमचे सगळे सक्रिय आहेत. मला कोणालाही सांगायची गरज लागली नाही की आपल्याला कशा पद्धतीने काम करायचंय. कारण जो तो या तिन्ही उमेदवाराचं जर पाहिलं, जर खाली अजित असेल, त्यांची पत्नी असेल देवानी, आणि वरती अंकित आणि भूषण, हे तिन्ही कार्यकर्ते एवढे सक्षम आणि तत्पर आहेत की त्यांना सांगायची गरज लागत नाही की बाबा कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कार्यकर्त्यांपर्यंत कसं पोहोचायचंय. म्हणजे इतके तत्पर उमेदवार मिळाल्यामुळं आम्ही आज या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या या कार्यप्रणालीवर खुश होऊन आज चांगल्या प्रकारे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागात काम करतात आणि नक्कीच या विभागामध्ये तिन्ही उमेदवार भरघोस मतं निवडून येतील अशी मला या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे. मूळ शिवसैनिकच खऱ्या अर्थानं आदेशाचं पालन करतो. आदेशाचं पालन हे जे बोलतात की बाबा ते नाराज आहेत किंवा त्यांना काम करायचं नाहीये, हे डुप्लिकेट आहेत. म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं पक्षाची भूमिका कळली, ज्याला खऱ्या अर्थानं मातोश्रीचा आदेश कळला, तो मूळ निष्ठावंत शिवसैनिक हा आदेशाचं पालन परिवर्तन विकास आघाडीच्या बरोबरच राहून काम करणार आहे. त्याला कोणी विरोधक बोलतात म्हणजे दिशाभूल करणं त्यांचं काम आहे. आम्हाला काय कोणाची दिशाभूल करायची नाहीये. आमच्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे. कारण मला कुठल्याही कार्यकर्त्याला फोन करायची वेळ आली नाही की बाबा काय करतोयस, काम करतोयस की नाही, त्याला सांगायचीच गरज लागली नाही. त्याच्यामुळं माझ्यावरून मी बाकी कार्यकर्त्यांना सांगू शकतो की कुणी किती बोललं तरी ह्या विभागामध्ये आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेटानेच काम करतोय आणि तो ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्षम आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.